मित्रांनो, काल कावड यात्रेमधनं उपमुख्यमंत्री म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लाईव्ह होते आणि त्यामध्ये त्यांच्या भाषणाचे मुद्दे आपण ऐकले असतील किंवा मी ते तुम्हाला सांगणार आहे. अतिशय म्हणजे तेच ते घिसे पिटे घिसे फुटे तेच मुद्दे एकनाथ शिंदे मांडत असतात. जणू एकनाथ शिंदेंचं ते पाठच झालं आहे. ज्याप्रमाणे त्यांचा शब्द असतो आणि म्हणून या सगळ्या त्या आणि म्हणूनमध्ये त्यांचं एकच दिसलं, ते म्हणजे उद्धव ठाकरे. प्रत्येक भाषणात कुठेही जावा, कुठेही असो, जे काही असेल ते फक्त उद्धव ठाकरे. त्यांनी सांगितलं, की आम्ही ज्यावेळेस 2022मध्ये उठाव केला, ओके, त्यावेळेस संतोष बांगर सुरुवातीला आला नाही. ओके, संतोष बांगरने 4-5 दिवस खूप काही रडले, कडले, सांगितलं, की मातोश्री सोडून जाणार नाही, असं नाही, तसं नाही. आणि मग फायनली ज्याप्रमाणे सगळेच म्हणतात, की 50 खोके एकदम ओके, त्या पद्धतीने मग संतोष बांगर तिथपर्यंत पोहोचले. आता संतोष बांगर हा माझा सवंगडी आहे. आम्ही कार्यकर्त्यांना तुच्छ भावना देत नाही, त्यांना कसपटा समज नाही. त्यांचे शब्द आहेत बरं का एकनाथ शिंदेंचे. आम्ही त्यांना कसपटं समजत नाही. त्यांच्याबरोबर आम्ही काम करतो आणि त्यांच्याबरोबर काम करून आम्ही स्वतः सेवक समजतो. प्रत्येक भाषणामध्ये ते मुळात म्हणजे आता लाडकी बहीण योजना सुरू केली, हे केलं, ते केलं. मला एकनाथ शिंदेंना सांगावंसं वाटतंय, 50% लाडक्या बहिणी तुम्ही गायब केल्या. त्याचं तुम्ही का बोलत नाही? आम्ही शेतकऱ्यांना 46,000 रुपये कोटीची मदत केली, तर ते शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत का पोहोचत नाही? शेतकऱ्यांना अजून देखील पीक विम्यासाठी शेतकरी प्रतीक्षेत आहेत. या सगळ्या गोष्टी आहेत. फक्त एकच बाजू हे एकनाथ शिंदे नेहमी मांडत असतात आणि ते म्हणजे उठून सुटून एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना बोलत असतात, की कावड यात्रेसाठी तिथपर्यंत पोचावं लागतं. याच्या आधी लोकांनी बहिष्कार केला, ते घरात बसता. अरे ठीक आहे ना, ते नाही आले तिथपर्यंत, त्यांचे काही कामं असतील किंवा त्यांना या गोष्टींमध्ये वेळ नसेल, दुसऱ्या काही कामांमध्ये ते असतील. तुम्ही सरकारी योजना, सरकारी गोष्टींचा लाभ घेऊन सरकारी पेट्रोल, डिझेल, हेलिकॉप्टर जाळून त्या गोष्टींपर्यंत पोहोचता. याच्याने काही फायदा होणार आहे का? तेवढाच जर पैसा तुम्ही आज गरीब जनतेला यूज केला, ओके, त्या कोट्यातनं तुम्ही कॅश काढा किंवा त्या कोट्यातनं ते पैसे तुम्ही इतर कामांसाठी वापरा. त्यावेळेस जनता तुमच्यावर खुश होईल. उगाच तुम्ही तिथपर्यंत पोहोचला म्हणजे जनता खुश होते असं नाही आहे एकनाथ शिंदे साहेब. तुम्ही थोडं समजून घ्या आणि आता भाषणामध्ये थोडं इम्प्रूव्हमेंट करा. प्रत्येक वेळेस तुम्ही उद्धव ठाकरे यांचा जो काही जप आहे, तो जप देखील बंद करा. एवढंच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदेंनी आता त्यांची जी काही स्ट्रॅटेजी आहे, त्यांचं जे काही बोलणं आहे, त्यांचे जे काही भाषणाचे मुद्दे ते बदलणं गरजेचं आहे का नाही? का लोकंसुद्धा काही दिवसांनी बोर होतील? ज्या पद्धतीने आता खरं जर बघायला गेलं, BJPने अक्षरशः बाजूला टाकून दिलं आहे. फक्त नावाला तो वर्षा बंगला आहे आणि उपमुख्यमंत्री पद आहे. याच्या आधी ज्यावेळेस शिंदे शिंदे मुख्यमंत्री होते, तिघं लोकं एक साथ आपल्याला एका फ्रेममध्ये दिसत होते. आता फक्त मुख्यमंत्री हा दिसत असतो, बाकी 2 उपमुख्यमंत्री कुठेच आपल्याला दिसत नाही. हे यांना समजून घेणं गरजेचं आहे, की तुमची त्यांनी केवढी करून ठेवली आहे. तुम्हाला काय वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा मित्रांनो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.